ची मोठी बातमी पाहूया। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी 2 जागांवर लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं समजतंय। उत्तर प्रदेशमधल्या अमेठीमध्ये राहुल गांधी निवडणूक लढवणार आहेतच, मात्र सोबतच केरळमधल्या वायनाडमधून देखील ते आता निवडणूक लढवणार आहेत। महत्त्वाची मोठी बातमी आताची आपण पाहतो आहोत। उत्तर प्रदेशमधला अमेठी हा मतदारसंघ राहुल गांधी लढवतातच, मात्र यासोबतच आता केरळमधल्या वायनाड या मतदारसंघातनं देखील राहुल गांधी निवडणूक लढवणार आहेत। या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी 2 मतदारसंघातनं निवडणूक लढवणार आहेत। एकीकडे अमेठीमध्ये ते सध्या खासदार आहेतच, तर दुसरीकडे आता ते वायनाडमधून देखील निवडणूक लढवणार असल्याचं समजतं आहे। काँग्रेसनं तसं अधिकृतरित्या जाहीर केलेलं आहे। केरळमधला वायनाड हा मतदारसंघ देखील काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो। वर्षानुवर्ष काँग्रेसचा उमेदवार इथं विजयी होत आलेला आहे, त्यामुळे ही एक सेफ सीट आहे असं सातत्यानं बोललं जातं। काँग्रेसचा उमेदवार निश्चितपणे या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडून येतो आणि त्यामुळेच राहुल गांधींनी याची निवड केली असावी अशी चर्चा देखील सध्या सुरू आहे। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आपले इनपुट हेड विनोद राऊत आहेत सध्या फोनलाईनवरनं। विनोद, राहुल गांधी 2 जागांवरनं निवडणूक लढवत आहेत। अमेठीमधनं तर ते लढवतातच आहेत, मात्र वायनाड याची निवड देखील त्यांनी केलेली आहे। सेफ हा मतदारसंघ आहे, काँग्रेसचा बालेकिल्ला आहे वर्षानुवर्ष, म्हणून याची निवड केली आहे का? काँग्रेसचा अजिंक्य बरोबर म्हटलं, हा बालेकिल्ला पण आहे आणि सध्याचं जे राजकीय गणित जे बघितलं आपण तर त्यामध्ये दक्षिणेत काँग्रेस आणि काँग्रेसचं जे अलायन्स आहे त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय। अगदी एक्झिट पोल मध्ये सुद्धा दक्षिणेमध्ये काँग्रेस आणि काँग्रेसचे जे अलायन्स आहेत युपीए त्यांना चांगलं रिस्पॉन्स मिळतोय किंवा त्यांना चांगलं जागा मिळतील असं एक्झिट पोलचं पण सर्वे सांगतायत। त्यामुळे ही साऊथमध्ये काँग्रेसची एक अजून पुढे लाट पुढे करण्यासाठी कदाचित राहुल गांधी यांनी ही जागा निवडली असेल। ही परंपरागत काँग्रेसची जागा आहे, बालेकिल्ला समजला तो। महत्वाचं म्हणजे भौगोलिक दृष्ट्या ही जर जागा बघितली तर ही केरळ, तामिळनाडू आणि 3 राज्याला स्पर्शून ही जागा आहे, मध्ये आहे। त्यामुळं राहुल गांधी जेव्हा तिथे उभे होतील, कंटेस्ट करतील, तेव्हा संपूर्ण साऊथमध्ये त्याचा परिणाम होणार आहे। त्यामुळे राहुल गांधी यांनी ही जागा निवडली असावी आणि ते तिथून पहिल्यांदा राहुल गांधी हे 2 मतदारसंघामधनं, म्हणजे एक त्यांची पश्चिमेला उत्तरेला असेल भारताच्या आणि दुसरी दक्षिणेला असेल, त्यामुळं उत्तर दक्षिण हा सगळा एक वेगळा मेसेज देण्यासाठी राहुल गांधी यांनी केरळची ही जे सीट आहे ही निवडली आहे। बिलकुल विनोद, केरळ काँग्रेसनं देखील राहुलना तसा प्रस्ताव दिला होता वायनाडची निवड करण्यासाठी, मात्र राहुल गांधींनी काही त्याबद्दलचं भाष्य केलं नव्हतं। निवडणुकीच्या दृष्टीनं महत्वाचं काय असेल याबद्दल नेमकं काय सांगताय? राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यामुळं अनेक राज्यातून त्यांना जी काँग्रेस तिकडच्या ज्या कार्यकारिणी आहे त्यांनी राहुल गांधी यांना तिथून निवडणूक लढवावी अशी गळ घातली जाते। हे नेहमी असतं, कायम गळ घातली जाते। मात्र त्यांनी केरळची ती जागा का निवडली त्याच्या मागे सगळे जे दक्षिणमध्ये युपीएचं जे सगळ्या पोल प्रॉस्पेक्ट आहे, एक्झिट पोल मध्ये सुद्धा हे सांगितलं, मला असं वाटतं की हे कॅल्क्युलेशन त्याच्या मागे जास्त आहे आणि एक वेगळा मेसेज दिला जातो की उत्तरेत तुम्ही उभे होतायत आणि थेट तुम्ही दक्षिणेमध्ये उभे होताय, म्हणजे व्यापक देश जोडला जातोय। त्यामुळं राहुल गांधी यांनी केरळच्या जागेवरनं लढवणं हा एक वेगळा मेसेज जातो। त्यामुळे कदाचित ही सीट राहुल गांधी यांनी निवडली असावी। बिलकुल विनोद, धन्यवाद, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आपण पाहतो आहोत राहुल गांधी आता 2 जागांवर निवडणूक लढवणार आहेत। उत्तर प्रदेशमधल्या अमेठीमधनं तर ते विद्यमान खासदार आहेतच, सोबतच ते केरळमधल्या वायनाडमधून देखील आता निवडणूक लढवणार आहेत।